नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. शिवसेना एकत्र येण्यासाठी मातोश्रीवर पश्चाताप व्यक्त करा. आधी मातोश्रीवर येऊ द्या, आल्यावर पाहू. संजय राऊतांचा शिंदेंना टोला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके गोपीनाथ गडावर नतमस्तक. सभागृहात ओबीसींच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची गरज लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली अपेक्षा. वाशिममध्ये 5,500हून अधिक शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित. शेतकऱ्यांचा पुढील हप्ता अडकण्याची शक्यता. शेतकऱ्यांनी तातडीनं ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं प्रशासनाचं आवाहन. कोल्हापूरच्या शिरोळ तहसीलदारांसह 5 अधिकाऱ्यांना कोंडलं. पंचगंगा प्रदूषण प्रश्नी आंदोलक आक्रमक. इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठा रोखणार असल्याचा आंदोलकांचा इशारा. सांगली पाटबंधारे विभागाच्या पिण्याच्या पाण्याच्या मागणी पूर्ण. आज कोयना धरणातून नदीपात्रात 1050 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात. कोयना नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा. पालघर जिल्ह्यातील सातपाटीमधील 133 मच्छीमार महिलांची फसवणूक. ज्वेलर्सच्या जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन डिझाईनचे दागिने बनवून देण्याच्या आमिषाला 133 जण बळी. आरोपी पोलिसांच्या अटकेत. पुढील तपास सुरू. हिंगोली जिल्ह्यातील ढेगजमध्ये विजेचा खांब पडून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू. पावसाळी वातावरणात बैलगाडीतून घरी परतताना घडली दुर्दैवी घटना. गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त. बीडच्या माजलगावमध्ये 3 नामांकित स्वीट मार्टवर धडक कारवाई. पेढे आणि खाद्यतेलाचे नमुने जप्त. केमिकलने फळे पिकवणाऱ्यांवर ही कारवाईचा इशारा. वाशिम जिल्ह्यातील अनसिंगवारा जहागीर पूल अद्याप अपूर्ण. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी. पुण्याच्या खडकी परिसरात वादळी वारा आणि मुसळधार पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं प्रचंड नुकसान. 900 पिवशी कांदा पाण्यात भिजला. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.